शुभविवाह या मालिकेच्या 24 फेब्रुवारीच्या भागामध्ये आकाश ड्रायव्हर बनून भूमीला घरी सोडायला येतो. भूमी डोळे बंद करून पडलेली असते. दार उघडल्यावरती आता मात्र भूमी आकाशला म्हणते, दादा हे तुमचं काम नाही आहे. यावरती आकाश म्हणतो, अहो हे माझंच काम आहे. भूमी म्हणते, नको, मला ना खूप ऑकवर्ड वाटतंय, तुम्ही असं काही करू नका बरं. यावरती आकाश म्हणतो, मॅडम हे माझं काम आहे. भूमी म्हणते, पण नको, हे तुमचं काम नाही, तुमचं काम आहे ड्रायव्हिंग करायचं आणि ते तुम्ही उत्तम करताय. मग भूमी आता दारापाशी येते. नीलांबरी आरतीचं ताट घेऊन समोर येते. तोपर्यंत भूमी सांगते, बाबा हे तर आपलं घर नाही आहे, हे घर कुणाचं आहे? पौर्णिमा विचार करते, विचार विचार, असेच प्रश्न विचार, तुझा मेंदू अगदी फुटून जाऊ दे. यावरती आता मात्र सगळेच जण गप्प बसतात. माधवरावांकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं. प्रशांत, मानसी यांना सुद्धा भूमी हाच प्रश्न विचारते की काय झालं, आपलं घर कुठे आहे? त्यावरती आता मात्र माधवराव शांतच बसतात. तोपर्यंत इकडे रागिणी आणि अभिजित एकमेकांशीच भांडायला लागतात. म्हणजे आता रागिणी सांगत असते, 2 + 2 4 असं करून त्याने सगळा हिशोब लावलेला आहे. तू त्याच्याशी 6 वर्षात कसं वागलास ते डोक्यात ठेवून तो तुझ्यावरती राग काढतोय. त्यावरती अभिजित म्हणतो, पण 6 वर्षामध्ये मला वागण्यासाठी तूच सांगितलं होतंस ना. दोघं जण भांडत असतानाच रागिणी म्हणते, 1 मिनिट, कळतंय का आपण काय करतोय? आपण त्या आकाशपायी स्वतःशीच भांडतोय. आपल्याला एकमेकांशी भांडून चालणार नाही. आता आपल्याला एकत्र यायला पाहिजे, पुन्हा नव्याने सुरुवात करायला पाहिजे. तुला कळतंय का, आपण शून्यावरती येऊन पोहोचलोय. पण ठीक आहे, हरकत नाही आहे, आपलं ध्येय ठीक असलं पाहिजे, आपलं ध्येय एकच असलं पाहिजे. असं म्हणत आता इकडे अभिजित आणि रागिणी बोलत असतात. तोपर्यंत भूमी सांगत असते, बाबा बोला ना, आपलं जुनं घर कुठे आहे? काय झालंय? वर्षभरात गोष्टी का बरं इतक्या बदलल्या? यावरती इकडे आता माधवराव म्हणतात, हे बघ बाळा, पालिकेने रस्ता रुंदीकरणाचं काम केलंय आणि त्या रस्ता रुंदीकरणाच्या कामामध्ये आपलं घर गेलेलं आहे. पालिकेची मदत करणं आपलं गरजेचं आहे की नाही, म्हणून आपण सध्या इथे राहत आहोत. तू काळजी करू नकोस बाळा. यावरती भूमीच्या डोळ्यात पाणी येतं. भूमीच्या डोळ्यात पाणी बघून आता मात्र माधवराव म्हणतात, काय झालं भूमी? भूमी सांगते, बाबा 1 वर्षामध्ये किती गोष्टी बदलल्या. म्हणजे माझं घर, त्याला शेवटचं सुद्धा मी पाहू शकले नाही. प्रशांत चल ना, आपण त्या घराच्या इकडे जाऊया. यावरती माधवराव म्हणतात, अगं भूमी बाळा, ते घर आता पाडलंय पालिकेने, आपण तिकडे नाही जाऊ शकत. यावरती भूमी सांगते, पण जिथे पाडलंय ती जागा तरी बघूया. माधवराव म्हणतात, बाळा आत्ता सध्या तू कुठेही जायचं नाही आहेस. भूमीच्या डोळ्यातील पाणी दिसतं आणि आकाशला पण डोळ्यात पाणी येतं. माधवराव म्हणतात, चल बरं, तू आत्ताच्या आत्ता घरामध्ये चल. असं म्हणत ते भूमीला घरात घेतात. तोपर्यंत आता भूमीची आरती होते, भूमीचा गृहप्रवेश होत असतो. त्याच वेळेला इकडे आता आकाश म्हणत असतो भानुशाली वकिलांना, खरंच भूमीसारखी बायको मिळाली म्हणून मी मला स्वतःला खूप भाग्यशाली समजतो. इकडे माधवरावांना आता भानुशाली म्हणतात, मी निघतो, तुम्ही तुमचा गृहप्रवेश करून घ्या. असं म्हणत माधवरावांचा निरोप घेत भानुशाली वकील निघतात आणि भूमीचा इकडे औक्षण होऊन गृहप्रवेश केला जातो. पण भूमीला मात्र डोळ्यात अश्रूच असतात. त्यावेळेला आकाश म्हणतो, खरंच भूमीसारखी बायको मिळाली म्हणून मी मला स्वतःला खूप भाग्यवान समजतो. भूमीसारखी बायको नशिबानं मिळते, म्हणजे निर्जीव वस्तूंना पण जीव लावणारी माझी भूमी खरंच जरी मला विसरली असली तरी मला खात्री आहे की ज्याप्रमाणे या घरात तिचा गृहप्रवेश होतोय ना, मी माझ्या घरातसुद्धा हक्काने तिचा गृहप्रवेश करेन म्हणजे करेनच. असं म्हणत भानुशालींना आता मात्र आकाश सांगत असतो. तोपर्यंत भूमीचं औक्षण करून तिला आता जीवाच्या वर नीलांबरी घरात घेते. तोपर्यंत रागिणी सांगत असते, गृहप्रवेश तिचा ह्या घरात मी कदापि होऊ देणार नाही. आता पुन्हा भूमी या घरात नाही आली पाहिजे. आता आपण दोघांनी एकत्र यायचं आणि कारस्थानं करायची. त्यावरती अभिजित म्हणतो, काय करायचं पण आपण, आपल्या हातात काय आहे? आणि भूमीने साईन केलेले ते पेपर, रागिणी म्हणते, ते पेपर संपले. आता भूमीच्या सहीला काही अर्थ नाही आहे अभिजित, कारण आकाश बरा झालेला आहे. सर्वेसर्वा या प्रॉपर्टीचा तोच मालक आहे. त्यामुळे आता आकाश बरा झाल्यामुळे आपल्याला काहीही करता येणार नाही आहे. आपल्याला या सगळ्यामध्ये आता मात्र फक्त गप्प बसायला लागेल. सगळी प्रॉपर्टी आकाशच्या नावावर झाली, पण आकाशच्या नावावर झालेली प्रॉपर्टी आपल्या नावावरती कशी करून घ्यायची हे आपण बघायचं.
त्याला ना आपण असं सांगायचं की आपण त्याच्या बाजूने आहोत, पण एक्झॅक्ट विरुद्ध त्याच्या कारस्थान करत मगच आपण बघायचं की काय करायचं ते. त्यामुळे आता अभिजित, तू काळजी करू नकोस, तू बघ मी काय प्लॅन करते ते. तुझ्या हातामध्ये असलेला हा दारूचा ग्लास मी त्याच्या हातात कसा पोचवते ना, हे फक्त तू बघत राहा, असं म्हणत काहीतरी रागिणीची कारस्थानं चालू असतात आणि ती सांगते, आता फक्त मी सांगते ते करायचं, माझ्या डोक्याने तू चालायचं, असं म्हणत रागिणी अभिजितला आपला प्लॅन समजावून सांगते. तोपर्यंत भूमीला सोडून आकाश घरी यायला निघालेला असतो. सोबत त्याच्या अथर्व असतो. अथर्व म्हणतो, खरंच म्हणजे आकाश, तू भूमीसाठी जे काही करतोयस ना ते खूप खूप मौल्यवान आहे. पण आकाशचं लक्ष नसतं. आकाशच्या डोक्यामध्ये डॉक्टरांनी सांगितलेले विचार येत असतात की भूमीची 1 वर्षाची पाटी ही कोरी राहिलेली आहे आणि त्या कोऱ्या पाटीवरती तिला काहीच आठवत नाही आहे. आकाश विचार करत असतो, 1 वर्षाची कोरी राहिलेली पाटी ही मला भरून काढायला पाहिजे. अथर्व म्हणतो, खरंच म्हणजे भूमिताईसाठी तू ड्रायव्हर बनून आलास ना, हे फक्त तूच करू शकतोस. मनूसाठी असं काही करायची वेळ आली असती तर मला हे सुचलं नसतं. भूमिताई आणि तू एकमेकांसाठी मेड फॉर इच अदर आहात. एकमेकांसाठी तुम्ही खूप खास आहात. तुम्ही एकमेकांसाठीच बनलेले आहात, असं म्हणत तो आकाशसोबत गप्पा मारत चाललेला असताना आकाशचं लक्ष नसतं आणि त्याच वेळेला समोरून एक गाडी येते. समोरून गाडी आल्यावरती अथर्व सांगत असतो, आकाश आकाश गाडी बाजूला घे. पण आकाशचं लक्ष फक्त भूमीच्या विचारात असल्यामुळे आकाश तिकडे पाहतच नाही. थोडक्यात ॲक्सिडेंट होता होता वाचतो. अथर्व म्हणतो, काय झालं काय झालं आकाश, काही प्रॉब्लेम आहे का, खरंच सांग, काही प्रॉब्लेम आहे का. यावरती आकाश सांगतो, भूमीला काही आठवत नाही आहे. 1 वर्षभरामधलं सगळं ती विसरून गेली, पण तरीसुद्धा मी तिला वर्षभरामधलं सगळं आठवायला लावणार आणि सगळं नॉर्मल करणार. तोपर्यंत भूमी आता आपल्या घरातील कॅलेंडर पाहत असते. कॅलेंडर पाहताना ती विचार करते, 2023 हे पूर्ण वर्ष माझ्या आयुष्यातून कट झालेलं आहे. या पूर्ण वर्ष माझ्या आयुष्यातून पुसलं गेलं आहे. या 1 वर्षाच्या आठवणी मला कधी मिळणारच नाहीत का, असं म्हणत भूमी कॅलेंडरची पानं पाहत असते. तोपर्यंत नीलांबरी म्हणते, अगं काहीतरी करा, नाहीतर ह्या भूमीसोबत तुला पण हे असंच इकडं तिकडं जायला लागेल. यावरती पौर्णिमा म्हणते, काहीतरी तर करायला पाहिजे. नीलांबरी म्हणते, तू एक काम कर ना, तू तुझ्या सासूला कॉल कर की. तू सासूला कॉल कर आणि तिला विचार काय झालंय ते. यावरती पौर्णिमा सांगते, अच्छा मी सासूलाच फोन करून बघते, नाहीतर ह्या भूमिताईमुळे मला पण भिकेचे डोहाळे लागल्यासारखं इकडून तिकडून नाचावं लागेल, असं म्हणत ती स्वतःवरती चिडलेली असते. तोपर्यंत भूमी आता कॅलेंडर आपल्या उराशी कवटाळते आणि आता ती स्वतःच्याच मनाशी बोलत असते, 2023 हे वर्ष माझ्या आयुष्यातून कायमचं पुसलं गेलं. तोपर्यंत आकाश सांगत असतो, 2023 हे वर्ष भूमीच्या आयुष्यात मी पुन्हा आणणार. जसंच्या तसं भूमीच्या आयुष्यात ते वर्ष पुन्हा येणार. आणि आकाशला खूप मोठी कल्पना सुचते. काहीतरी डोक्यात विचार करून आकाश घरी येतो. घरी आल्यावरती चेंज वगैरे करून आकाश बसतो, पण तो कुणाशी काही बोलतच नसतो. त्याच्या डोक्यात काहीतरी विचार चालू असतात. आजी सांगत असते, काय झालं आकाश, तू आम्हाला सगळ्यांना इकडे बोलवलेस, नक्की तुझ्या डोक्यात तरी काय आहे, काय आहे तुझ्या मनामध्ये. यावरती आकाश म्हणतो, थांबा, पौर्णिमा आणि मानसी या दोघींना येऊ दे, मी त्यांना बोलवलं इकडे, मग बघू काय करायचं ते. तितक्यात पौर्णिमा आणि मानसी येतात. त्यावेळेला आजी म्हणते, काय गं, भूमीची अवस्था बरी आहे ना. पौर्णिमा म्हणते, भूमिताईला बरी आहे अवस्था, पण आमची अवस्था शटलकॉकसारखी झाली. कपडे बदलायचे, मंगळसूत्र लपवायचं, कधी त्या घरात जायचं, कधी फेकून या घरात यायचं, शटलकॉकसारखं आम्ही फक्त उडत राहतोय. आणि बरं एवढं सगळं करूनसुद्धा हे सुद्धा माहीत नाही आहे की भूमिताई बरी होईल की नाही. आकाश चिडतो, पौर्णिमा, भूमी बरी होणार आहे आणि पुन्हा हा जर बोललीस ना वाक्य तर गाठ माझ्याशी आहे. म्हणजे भूमी बरी होणार आणि भूमी बरी होणार हेच सगळ्या घरच्यांनी बोलायचं. पौर्णिमासारखं या घरातील परत कुणी हे वाक्य उच्चारलं तर मला चालणार नाही. मी भूमीला बरं करणार. 1 हरवलेलं तिचं वर्ष मी तिला परत देणार. राजा काका म्हणतात, आकाश तुझ्या मनात तरी काय आहे, तू सगळ्यांना इथे बोलवलेस, तुझ्या मनात नक्कीच काहीतरी असेल. यावरती आकाश मात्र सांगत असतो, हे आता आपण नव्याने सुरुवात करायची आहे. इकडे भूमी सांगत असते, मी ABCD पासून पुन्हा सगळी सुरुवात करणार. तिकडे आकाश सांगत असतो, मी पुन्हा नव्याने सुरुवात करणार. आपण भूमीचं जे वर्ष हरवले ते वर्ष पुन्हा तिला द्यायचं आहे.
म्हणजे आता आपण पौर्णिमा आणि मानसी यांचं लग्न अभिजित आणि अथर्व यांच्यासोबत पुन्हा लावायचं आणि इथून श्री गणेशा करायचा. लग्न केल्यावरती मग हळूहळू गोष्टी नॉर्मल होत जातील आणि मग या दोघी इकडे राहतील. भूमीच्या आयुष्यातून पुसलं गेलेलं पान तिला परत मिळेल. तोपर्यंत इकडे शेजारी सांगत असतात भूमीला, म्हणजे माधवरावांना विचारतात, काय भूमी किती दिवस राहणार आहे माहेरपणाला? आणि तितक्यात भूमी बाहेर येते. माहेरपणाला म्हणजे काय असं म्हणत आता मात्र भूमीला खूप मोठा प्रश्न पडतो. शेजाऱ्यांनी भूमीचं लग्न झाले हे थोडक्यात सांगितलेलं असतं. आता भूमीला समजेल का की आपलं लग्न झालेलं आहे आणि आपण 1 वर्षाची स्मृती विसरलोय? हे येणाऱ्या भागातच कळणार आहे.